लक्ष्मणाला शक्ती लागते आणि बेशुद्ध होतात. वातावरणाची परिस्थिती पहा, युद्ध आहे, लक्ष्मण बेशुद्ध आहेत, रामाला दुःख आहे. लक्ष्मीच्या पत्नीला मी काय उत्तर? ज्या आईने विश्वासाने लक्ष्मणाला माझ्याबरोबर पाठवलेला आहे, काय म्हणणार त्याला? हनुमंताला बोलवतात. हनुमंत फार वेगळ्या वृत्ती. हनुमंताचा विश्वास पण गजबचा आहे. सुषेण नावाचा वैद्य, कोणाचा वैद्य आहे तो? रावणाचा. रात्रीची वेळ, वैद्य नियमाप्रमाणे झोपलेला. इतक्या वाजता झोपलं पाहिजेत, तुम्ही नाही पाळत, वैद्य पाळतात ते. हनुमंताने विचार केला, आता याला उठवायचं, याला पुन्हा न्यायचं, त्यामुळे घरातच उचला त्याला. हनुमंत घरासहित उचललं, त्यांनी खाली उतरलं ते म्हणजे तर घरासहित आणलं, काही बोलताही येत नाही. जामवंताने विचारलं, अरे त्या घरासहित का आणलं त्याला? वैद्य आणायचं आहे काय? काल सांगितलं तुम्हाला, आठवतं? 500 GB आहेत डोक्याची मेमरी, 1000 GB मेमरी आहेत, साठवणच नाही. तुकोबारायचा अभंग बरं, साठवणीचे रुंधले जागे, जागाच राहिली नाहीत. एक तर कमी नाही करता येत, ज्ञानेश्वरी टाकता येत नाही. मोकळे असा ज्ञानेश्वरी भरा त्याच्यामध्ये. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस शब्दाचा अर्थ आहे कैवल्य, रसे ओघ. प्रत्येक शब्द अमृताने ओथंबलेला आहे, सगळा अमृत मिळेल. पण ते कावळ्याला नाही मिळत. का नाही मिळत? प्राकृत आहे. ज्ञानोबांचा हा शब्द फार वाईट आहे बरं. प्राकृत शब्दाचा अर्थ भौतिकतावादी, प्रकृतीचे गुलाम. प्रकृतीचे गुलाम, गुलाम शब्द फार महत्त्वाचा आहे. प्राकृत ज्ञानोबा, जी लोक कैवल्य रस घेत नाही, मोक्षाच्या पंथावर नाहीत, त्यांना ते प्राकृत म्हणतात. प्रकृतीने बद्ध केलेले, ठराविक एरियात बोलणारे, ठराविक ठिकाणी वागणार, ठराविक आवड निवड, जड पदार्थावर प्रेम करणारे. प्राकृत, प्राकृतिक ग्रंथ नेनिजे. ज्ञानोबा म्हणतात हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ प्राकृत माणसाला कळत नाही. कळत नाही ही अवस्था बालपणीची असावी. बाल म्हणून जर ज्ञानेश्वरीकडे आले ना, ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळं अर्थ तुमच्या मेंदूमध्ये बसवेल. पण ज्ञानेश्वरीकडे येताना, ओव्याकडे पाहताना आईचे शब्द आहेत, माऊलीचे शब्द आहेत म्हणून पहा. योगीराज आहेत, भक्तराज आहेत म्हणून ते शब्द पहा, आनंद देतील. म्हणून ज्ञानेश्वरीकडे येताना विद्वान म्हणून येऊ नका. अगं माऊलीपेक्षा विद्वान आहे, माऊलीपेक्षा योगी आहेत. चांगदेव जिथे शरण येतात, महाराष्ट्र ज्या ज्ञानोबारायला शरण येतो, तिथं तुम्ही 2 पुस्तकं शिकलेली माणसं. आणि पुन्हा दुसरा टप्पा सांगतो, माऊलीच्या जीवनावर ज्ञानेश्वरीच्या अतिरिक्त चर्चा करू नका. ते कोण आहेत, काय आहेत, कशा आहेत, चर्चा करू नका, काही होणार नाही. या ज्ञानेश्वरीतल्या हरिपाठाच्या नामामृत गोडीला मुकाल, मनोमार्ग गेला तर अमृताला मुकाल. आणि आलेली गंगा आपल्या जवळ आहे ज्ञानेश्वरी. नाही महाराज कळत नाही, कळेल ना. कळत नाही म्हणून तर अधिकारी आहात. जर कळाली तर संत व्हाल. हा भाव ठेवून, मी जाणीवपूर्वक हा भाव ठेवून माऊलीकडे या. देवाकडे जाताना भाव बदला. ज्ञान प्रसादासाठी मी तुमच्याकडे आलोय. हे जे 3 शब्द मी एकत्रित करतो, लक्षात ठेवा. देवाचे द्वारी, भाव, याचं मिश्रण आहे आत्ताच्या प्रवचनामध्ये. काय मिश्रण आहेत? माऊलीकडे या, ज्ञान देत. ज्ञान म्हणजे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जेवढे बसलेत ना, आपापल्या पद्धतीने ज्ञानाची व्याख्या करतात, आपापल्या पद्धतीनं. मी जे तुम्हाला ज्या 15 ओव्या सांगितल्या होत्या, अध्यात्मज्ञान, नित्यत्वम, तत्वज्ञान, अर्थदर्शन, त्याच्या 15 ओव्या पाठ करा, जगातल्या सगळ्या शंका दूर होतील. ज्ञानोबा त्यात देवाचं द्वार सांगतात आणि ज्ञान शब्दाची व्याख्या सांगतात. ज्ञानाचेनी प्रकाशे, शब्द काय? ज्ञानाचेनी प्रकाशे. आणि 2 दिवसापूर्वी बोलताना मी सांगितलं होतं, अगोदर ज्ञान मिळवा, भक्तीचा प्रकाश ज्ञानोबाराय देतात, भगवंत देतात. 18व्या अध्यायामध्ये ओवी आहेत. भक्तीला ज्ञानोबाराय प्रकाश म्हणतात, प्रकाश. पूर्ण पृथ्वीवर भक्ती शब्दाची व्याख्या नाही आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये देखील भक्तीची व्याख्या नाही आहेत. भक्तीचं वर्णन आहे, व्याख्या वेगळी आहे. काय सांगतात, काय भक्ती म्हणतात? परमप्रेम रूपा. नारद महर्षी काय सांगतात?
भक्ती म्हणजे काय? एवढंच आहे, परमप्रेम रूपा. ती मिळाल्यानंतर यप्राप्य न किंचित वांछती न शोचती नरमती, तो वेगळा विषय आहे. पण ज्ञानोबा म्हणतात, ऐसा सहज माझा प्रकाश जो धनंजया, तो भक्ती या नावा बोलीजेगा. प्रकाश, प्रकाशाला काय म्हणतात? भक्ती, डोळसपणा. म्हणून ज्ञानोबरायांचे शब्द आणि तुकोबारायांचे शब्द प्रकाश आहेत. प्रकाश, एकही अंधश्रद्धा नाही, अंधश्रद्धा नाही, प्रकाश आहेत. ओवी पाहत ज्ञानोबरायांची कशी आहेत, देवाची आहेत, द्वारीची. ज्ञानाचेनी प्रकाश आहे, ज्ञानाचेनी ज्ञान आणि भक्तियुक्त झालेला परतत्वी दिठी पैसे प्रवेश करते. रामकृष्णी पैठा परतत्वी दिठी प्रवेश आहे. हात धरणिया शिवे परतत्वाते. काय शब्द स्पर्श, हात धरणिया, याचा अर्थ सांगत नाही मी. हात धरणियाशिवाय परतत्वाते, जे तत्व पर आहे, भौतिक जगाच्या पुढचं आहेत, त्याला तो स्पर्श करतो. परतत्वाला ज्ञानाच्या प्रकाशात स्पर्श करतो. देवाच्या दारात उभं राहिल्यानंतर, ज्ञानाच्या दारात उभं राहिल्यानंतर परतत्वाच्या घरात प्रवेश करतो. त्याला म्हणतात देवाच्या घरात जाणं, देव होणं. देव होण्यासाठी देव होऊन देवाच्या घरात प्रवेश करावा. खूप मोठा विषय आहे. आपल्याला आज जवळजवळ मला वाटतं शेवटच्या सेकंड लास्ट डे वाटतं ना, आज उद्या शेवटचा दिवस आहे. तुम्हालाही बरं वाटत असेल, सुटलो आपण एकदा. 9 दिवस पहिल्यांदाच एवढं मोठं व्याख्यान आहे. परतत्व दिठी प्रवेश आहे, हात धरणिया शिवे परतत्वात. आणि जर असं होत नसेल, ज्ञानोबा पुन्हा सांगतात, ज्ञान लाभही न म्हणे झाला साता. जर ज्ञान मिळालं आणि तुझी दृष्टी उघडली नाही, दृष्टी उघडली नाही, त्या ज्ञानाला ज्ञान मानू नकोस. अजून देवाच्या दारात आलेला नाहीस. काय ज्ञानोबांची एक एक शब्द आणि एक एक भाषा आहेत, कळली पाहिजेत. म्हणून ज्ञानाचा प्रकाश, ज्ञान देव आहेत, प्रकाश भक्ती आहे. भक्तीच्या दारात उभा राहा, असा आतमध्ये प्रवास मिळेल आणि पूर्ण कैवल्य आहेत ना. आणि हा जो भक्ती करणारा आहे, भक्ती करणारा आहे, तो मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्षाची सोडी बांधी करी, शब्द फार गोड आहेत. मोक्षाला सोडी कुणाला पाहिजे? मोक्ष जयाने घातेली मुक्तीची, त्याचं जेवण वेगळं आहे. मोक्षाची सोडी बांधी करी, हा इतका महत्वाचा विषय आहे. ज्ञानाच्या प्रकाशात उभं राहणारा, ज्ञानाच्या प्रकाशात दारात, त्याला अधिकारी लागतो. म्हणून पहिल्या दिवशी मी हे सगळे विषय सांगितलेत. तेने मुक्तीचारी साधी येईल. उभा, उभा म्हणजे तत्पर. ज्ञान मिळावं, भक्ती मिळावी म्हणून तत्पर असलेला. याच्यासाठी संपूर्ण जीवन तुकोबारायांचं पहा. कै मी उद्धार, कै कृपा करील, साधूची वाट पाहणारा, देवाची वाट पाहणारा, ज्ञानाची वाट पाहणारा, तो साधक आहे. आणि ज्ञानोबा जेव्हा कृपा करतात तेव्हा भाव बदलतात. भाव बदलतात म्हणजे हृदय एक झाले. म्हणून या जगामध्ये संतांचं आणि देवाचं हृदय एक झाल्यामुळे गावोगावी संतांची मंदिरं बांधले जातात, माणसं असून. लोक म्हणतात ना, संतांची मंदिरं का बांधायची? अरे ते संतच नाही आहेत. कोण झालेले? ते देव झालेले. कसे देव झालेत हे आपण 8 दिवस पाहतोय. हृदय बदललं, हृदयात मनुष्य पण राहिलं नाही. व्यवस्थित आहे का हृदयात? म्हणून त्यांची वाणी खरी ठरते, त्यांचा आशीर्वाद सफल करतो जीवनाला. त्यांच्या दारात, श्रीगुरूच्या दारात, ज्ञानियाच्या द्वारात आराधना करा, देवाच्या दारात तुम्हाला नेतील. एक खूप छान प्रसंग आहे, मला फार आवडतो. तुम्ही पण ऐका. मला आवडतो म्हणून ऐका असं नाही, तुम्हाला पण आवडेल. नाही आवडलं तर काही करणार पण नाही तुम्ही. लक्ष्मणाला शक्ती लागते आणि बेशुद्ध होतात. वातावरणाची परिस्थिती पहा, युद्ध आहे, लक्ष्मण बेशुद्ध आहेत, रामाला दुःख आहे. लक्ष्मीच्या पत्नीला मी काय उत्तर देणार? लक्ष्मणाच्या आईला काय बोलणार? ज्या आईने विश्वासाने
लक्ष्मणाला माझ्याबरोबर पाठवलेला आहे, काय म्हणणार त्याला? हनुमंताला बोलवतात. हनुमंत फार वेगळ्या वृत्तीचे आहेत. काय पाहिजे देवा, काय झालं ते बघायला पाहिजे, मला काही कळत नाही. मग ज्याला कळतंय त्याला आण. हनुमंतराय गेले. हनुमंतराचा विश्वास पण गजबचा आहे. सुषेण नावाचा वैद्य आहे. कोणाचा वैद्य आहे तो? रावणाचा. कलियुगात शक्य आहे? अन्न खात नाही माणसं शत्रूचं. चिकित्सा उलट विचारतात, कोणत्या पक्षातला डॉक्टर आहे ते बघा अगोदर, चुकीचं इंजेक्शन देईल. हनुमंताची ताकद बघा. सुषेण नावाचा वैद्य आणि जगातल्या सगळ्या डॉक्टर लोकांना हनुमंतांनी आदर्श घालून दिलाय. शत्रूचा वैद्य असो, निदान योग्य करा. रामायण आहे. शत्रू असू द्या, निदान योग्य करा. गेले आता मध्यरात्रीची वेळ, वैद्य नियमाप्रमाणे झोपलेला. इतक्या वाजता झोपलं पाहिजेत, तुम्ही नाही पाळत, वैद्य पाळतात ते. हनुमंतांनी विचार केला, आता याला उठवायचं, याला पुन्हा न्यायचं, त्यामुळे घरातच उचला ना त्याला. हनुमंत घरासहित उचललं त्याला आणि आणलं मैदानामध्ये. सुषेणने खाली उतरलं ते म्हणजे तर घरासहित आणलं, काही बोलताही येत नाहीत. जामवंतांनी विचारलं, अरे त्या घरासहित का आणलं त्याला? वैद्य आणायचं आहे. काय डबल डबल हेलपाटा मारायला नको. त्याला घेऊन आला असतो, म्हणला असता औषध तिथे राहिले, कोणी जायचं पुढं. बरं शत्रू आहे ते, लंकेत किती वेळ चक्कर मारायचे, तुझं औषध दवाखाना तू एकाच वेळेस बरोबर, पुन्हा टेन्शन नको. वैद्याने सांगितलं माझा उपयोग नाही. वैद्य काय म्हणतो, माझा संजीवनी बुटी आणावं लागेल. माझे अर्थ लक्षात ठेवा. संजीवनी बुटी आणायला जातात, सूर्योदयाच्या आत आणताना एक चमत्कार घडतो. रात्री प्रकाशमान होणारी वनस्पती आजही आहेत बरं का. काही काही वनस्पती रात्रीच्याला प्रभावी होतात, वास येतो. रातराणी वगैरे आहेत ना, सूर्य किती जरी चांगला असला तरी रातराणी प्रकाश देत, रात्रीच पाहिजे त्यासाठी. असे काही एकनिष्ठ माणसं लागतात. किती मोठा प्रभावी व्यक्ती असू द्या, आपली गुरुनिष्ठा बदलत नाही, तो खरा शिष्य आहे. हनुमंतांनी जसं घर आणलं तसं डोंगर आणला, चमकत होता. भरत म्हणले कुणीतरी राक्षस आहे. भरत पुण्यवान भक्त आणि हनुमंत राक्षस दिसतो. काय दृष्टी बघा. मारला बाण, डोंगर वर, हनुमंतराय खाली. पायाला जखम झाली. आजही आपण एक पाय तिरका ठेवतो ना, तुम्ही कधी बघितलं, तुम्हाला माहीत नाही हनुमंताचा पाय तिरका का असतो. तो भरताचा बाण आहे. तो खाली पडले. भक्त पतित जरी झाला तरी तो देवाचं नामचिंतन करतो, तो भक्त असतो. हनुमंतराय खाली आले, पतित झाले, रामाचं नाव घेत होते, राम 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 राम. भरत रडायला लागले, हो मी किती पापी, माझ्यामुळं राम वनवासाला गेला आणि ज्याला बाण मारला तो रामाचा भक्त निघाला. मला चांगलं काहीच दिसत नाही जगात. रडतो भरत. प्रेममूर्ती भरत आहे. जवळ जातात त्याच्या, पाहतात कपी आहेत, हात फिरवतात, माफी मागतात. हनुमंत पाहतात, युद्धातले रामप्रभू इथं कसे काय आले? भरत आणि राम दिसायला सारखे होते. नाही कळलं? हेच तर एवढ्या दिवस सांगतोय, ये हृदयीचे, हे तर शास्त्र आहे, हे ज्ञान आहे. तुम्ही इथे कसे काय? ते डोळ्यात अश्रू पाहिल्यानंतर हनुमंतराय सावरले. रामचंद्र प्रभू रडत नाही. रामाप्रमाणे दुसरे कोणी विचारलं त्यांनी, कोण आहात तुम्ही? मी भरत आहेत, रामाचा भाऊ आहेत. काय झालं? म्हणजे सविस्तर सांगतात, असं असं झालंय. लक्ष्मण मूर्ती, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जरी पडला तरी मी तुम्हाला वेळ जाऊ देणार नाही. तुम्ही माझ्या बाणावर बसा डोंगरासहित, मी तुम्हाला ती लक्ष्मणापर्यंत पोहोचवतो. हनुमंतराय म्हटले, माझं वजन अतुलित बलधामम, डोंगर उचलणारा मी, एक कवळं पोरग मला बाणावर बसा म्हणतं. संशय. बसले. हातात डोंगर घेतला म्हणजे बाण ओढायला सुरुवात केली. लगेच उतरले हनुमंतराय, पाया पडले, निघून गेले. तिथं लक्ष्मणाची पूजा झाली, मूर्छा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमंतराय नीट बोलत नव्हते.
रामचंद्र प्रभू म्हटले तुमचा व्यवहार बदलला कसा? पक्ष बदलला का? काय भाव बदलला का? 2-3दा झाल्यानंतर म्हटलं काय देवा, भरत जोपर्यंत भेटत नव्हते तोपर्यंत तू चांगला वाटत होतास. हा भक्ताचा विजय आहे. भरत जोपर्यंत भेटत नव्हते तोपर्यंत तू चांगला वाटत होता. काय रे काय झालं? काय नाही हो, मी असं वरून चाललो होतो, भरताला राक्षस दिसला. तुम्ही राक्षस नव्हते, चुकीचं दिसलं. नाही, खरं दिसलं. भक्ताला भक्त ओळखता येतो. पण एक मला कधी कधी असं वाटायचं मीच सगळं रामायण घडवतोय. लक्षात येते? मी वैद्य आणला, संजीवनी आलं, मी जर नसतो तर रामाचं काय झालं असतं? हा अहंकार रूपी राक्षस माझ्यात होता, तो दिसला, भक्त नाही दिसला भरताला. माझ्यातला अहंकार रूपी राक्षस दिसला. भक्ताला अहंकार सहन होत नाही, त्यांनी अहंकाराला मारलं, मला नाही मारलं. संत तुमच्या अहंकाराला मारतात आणि तुमचा भाव शुद्ध करतात. लागतं थोडंसं तुम्हाला, पण दुखतं ते. ठीक आहे, छोटा विषय आहे, पण नाही म्हणे महाराज, त्यांचा बाण अप्रतिम आहे. हे हनुमंतराय येतं फिरकी घ्यायला 1 नंबर, त्यांचा बाण 1 नंबर. अरे माझे बाण, तुम्ही किती बाण श्रेष्ठ असू द्या, प्राण घेणारे बाण आहेत तुमचे. भरताचा बाण रामापर्यंत पोहोचवणार आहे. भरत मला म्हणतात माझ्या बाणावर बसा, मी रामापर्यंत पोहोचवतो. संतांचा बाण देवापर्यंत पोहोचवत असतो. बाणावर बसायची ताकद. ठीक आहे, राम म्हणतात बरं का, ठीक आहे, पण भरत एवढा श्रेष्ठ नाही वाटत, तू श्रेष्ठ वाटतो मला. भाव म्हणजे काय? भाव सुगंध. मला तू श्रेष्ठ वाटतोस. देवा, मी श्रेष्ठ नाही आहेत, मी किती लहान आहेत, ही भरताची भेट झाल्यावर समजलं. कसं काय? रामचंद्र काय आहे, लक्ष्मण मूर्छित झाला, मी वैद्य आणला, संजीवनी आणली, मी मूर्छित झालो. भरताने कुणालाच बोलवलं नाही, फक्त हातात पाणी घेतलं आणि सांगितलं रामावर जर माझी भक्ती असेल तर याची मूर्छा निघून जाईल. मी त्या 2 थेंबाच्या पाण्याने मूर्छित अवस्था गेली. देवा, माझ्यात जर एवढा विश्वास असताना तर मला ही धावपळ करावी लागली नसती. आणि करावी, मी 2 थेंब टाकले असते. माझं देवावर प्रेम असेल तर लक्ष्मणाची मूर्छा जाईल, असला विश्वास माझ्यामध्ये नव्हता, भरतामध्ये होता. भरत महान आहेत, नाही कळालं? संत महान आहेत, देवापेक्षा महान आहेत. तुमचा भाव चांगला पाहिजे.